जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या गुरुवारी झालेल्या छाननीच्या दिवशी दिवसभरात जिल्हा परिषदेसाठी 3 उमेदवारी अर्ज ठरले अवैध। पंचायत समितीसाठी 2 उमेदवारांचे 3 अर्ज अवैध। जिल्हा परिषदेच्या नाणेकरवाडी गटात काँग्रेसचे एकमेव उमेदवार असलेले बाळू शिवाजी नाणेकर यांचे नामनिर्देशन पत्र ठरले अवैध। मेदनकरवाडी गटातील अपक्ष उमेदवार सोनल विनोद टोपे यांनी अपूर्ण अर्ज दाखल केल्याने निवडणूक अर्ज ठरला बाद। तर कडूस गटातील सुवर्णा सत्यवान जाधव यांनी अर्जासोबत जात पडताळणी पोचपावती सादर न केल्याने अर्ज ठरला अवैध। पंचायत समितीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी मरकळ गणातील सतीश केरू भाडळे आणि मतदार यादीत नाव नसल्याने नाणेकरवाडी गणातील जयश्री बाबाजी शिंदे यांचे अपक्ष 2 अर्ज ठरले अवैध। नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाणेकरवाडी गटाचे उमेदवार जीवन खराबी यांचा उमेदवारी अर्ज ठरला वैध। शपथपत्रामध्ये प्रॉपर्टी दाखवली नाही म्हणून होता आक्षेप। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार गणेश बोत्रे यांचे सूचक मंगेश सातव यांनी जीवन खराबी यांच्या शपथपत्रावर घेतला होता आक्षेप। छाननी प्रक्रियेत आक्षेप फेटाळल्यानंतर उमेदवार जीवन खराबी समर्थकांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयासमोरच फटाके फोडून केला आनंद साजरा। जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी आजी माजी आमदार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात। हरकती आणि आक्षेप नोंदविण्याच्या मुद्द्यावर माजी आमदार दिलीप मोहिते आणि आमदार बाबाजी काळे यांच्या एंट्रीमुळे कार्यकर्त्यांना बळ। प्रशासनाचं वाढलं होतं टेन्शन। प्रचाराची रंगत वाढण्यापूर्वीच खेड तालुक्यात आजी माजी आमदार ऍक्टिव्ह मोडवर। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला। जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी घड्याळ मशाल सर्व गटांमध्ये मैदानात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रत्येकी 8 उमेदवार तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार 7 गटात। कडूस मेदनकरवाडी आणि कुरुळी गट वगळून उर्वरित 5 गटांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार। वाडा गटात ठाकरे गटाकडून विठ्ठल ढवळा वनघरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून समीर काळूराम सुपे आणि शिवसेना शिंदे गटाकडून संतोष सीताराम सुपे यांना उमेदवारी। कडूस गटात शिवसेना ठाकरे गटाकडून तनुजा संदीप घनवट, राष्ट्रवादीकडून वसुधा अंकुश राक्षे, भारतीय जनता पक्षाकडून अनुजा नितीन जाधव यांना संधी। जिल्हा परिषदेच्या रेटवडी गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अश्विनी राजेंद्र पाचारणे, शिवसेना शिंदे गटाकडून रोहिणी गणेश थिगळे, शिवसेना ठाकरे गटाकडून दीप्ती प्रसाद भोगाडे आणि भारतीय जनता पार्टीकडून श्रद्धा नितीन सांडभोर। पिंपळगाव तर्फे खेड गटातून भारतीय जनता पार्टीकडून विष्णुदास बाजीराव थिटे, शिवसेना शिंदे गटाकडून श्रीनाथ सीताराम लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद मल्हारी मोहिते, शिवसेना ठाकरे गटाकडून विजय सिंह बाबासाहेब शिंदे यांना पसंती। मेदनकरवाडी गटातून शिवसेना ठाकरे गटाकडून गणेश सर्जेराव अरगडे, राष्ट्रवादीकडून विनोद टोपे, जनता दल सेक्युलरकडून मचिंद्र उमाप, भाजपकडून दत्तात्रय खांडेभराड आखाड्यात। पाईट गटातून राष्ट्रवादीच्या सुनीता शरद बुट्टे, शिवसेना ठाकरे गटाकडून राजश्री संजय जैत, शिवसेना शिंदे गटाकडून निशा राहुल गोरे, भारतीय जनता पार्टीकडून माया अभय डांगले यांना संधी। नाणेकरवाडी गटातून मशालीच्या चिन्हावर जीवन मोहन खराबी, भाजपकडून संदीप शंकर सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून गणेश बोत्रे, धनुष्यबाण चिन्हाकडून गणेश विठ्ठल नाणेकर तर कुरुळी गटात विनया सुधीर मुंगसे, शिवसेना ठाकरे गट, भाजपकडून कल्पना पाटील गवारी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शीतल आशिष येळवंडे रिंगणात। जिल्हा परिषदेसाठी 46 उमेदवारांकडून 74 अर्ज दाखल, तर पंचायत समितीसाठी 98 उमेदवारांनी 160 अर्ज केले दाखल। प्रचार काळात उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करताना वापरण्यात येणाऱ्या क्लिप या जिल्हा माध्यम आणि सनियंत्रण प्रामाणिकरण समितीकडून मान्यता घेऊनच प्रसारित कराव्यात, अन्यथा तो आदर्श आचारसंहितेचा भंग आहे असे समजून उमेदवारांवर कारवाई। निवडणूक निर्णय अधिकारी तथा खेड उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांची माहिती।